मधाच्या पळावर दगड मारल्यावर त्या माशा येणारच अंगावर. आता झाले. आता या क्षणी हळूहळू जे लुटले गेले आहेत, ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांच्या दहशतीखाली मारल्या गेल्या, त्याचे कुटुंबीय आता हळूहळू पुढे येतील. अशा वेळेला या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं पाहिजे. या उलट मुख्यमंत्री मुख्य आरोपीला वाचवायला निघाले असं दुर्दैवाने मला म्हणावंसं वाटतं. आणि हे जे असे उद्योग असतात ते रिकामटेकडेपणाचे उद्योग असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT, त्याच्यामध्ये CID, त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी, या 3 चौकशा लावलेल्या आहेत. कुणाचं काय म्हणणं असेल, तक्रार असेल तर या 3 एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. सगळ्यांना कायदा नियम सारखे.